नमस्कार, मी गायत्री तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या नथीचा साज या यूट्यूब चॅनलवरती। चला तर बघूयात आजकाल सर्वात जास्त ट्रेंडिंग असलेली नावाची नथ अत्यंत सोप्या पद्धतीने कशी बनवता येईल। सर्वप्रथम नावाची नथ बनवण्यासाठी लागणारं रॉ मटेरियल आपण बघूयात। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गोल्डन पॉलिश असलेली ही 18 गेजची वायर आपल्याला लागणार आहे। प्रेसची नथ बनवणार आहे म्हणून आपल्याला ही वायर लागणार आहे। तसेच व्हाईट कलरचे पल्स 0.5 mm चे लागणार आहेत आपल्याला। तसेच 8 mm ची ग्रीन कलरचा आणि रेड कलरचा क्रिस्टल लागणार। तसेच ही पूर्ण नथ बांधण्यासाठी आपल्याला 0.3 mm ची ही गोल्डन वायर लागणार आहे। तसेच हे अहो नाव आपल्याला नथवर अटॅच करण्यासाठी लागणार आहे। तसेच हे 0.4 mm चे गोल्डन मणी आणि 0.1 mm चे गोल्डन मणी आपल्याला लागणार आहे। तसेच नोज प्लायर आणि कटर हे देखील लागणार आहे। सगळ्यात अगोदर आपण जी बेस वायर यूज करणार आहोत 18 गेजची त्यामधील 6 इंचाचा एक पीस कट करून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला एक लूप बनवून घ्यायचा आहे। वायरच्या टोकाला आपल्याला लूप बनवायचा आहे। लूप बनवताना नोज प्लायर वायरच्या कॉर्नरला ठेवून एक राऊंड करून घ्यायचा। एक राऊंड झाल्यानंतर त्या खाचेमध्ये नोज प्लायर अडकवून अजून एक राऊंड करून घ्यायचा। अशा पद्धतीने 2 राऊंड वायरचे करून घ्यायचे जेणेकरून नथ ही नाकावर प्रॉपर बसेल। लूपला आपल्याला खालच्या दिशेने टर्न करून घ्यायचे आहे जेणेकरून नाकावर नथ अशी प्रॉपर बसेल। लूप असा जास्त दिसून येणार नाही। व्हाईट मोत्यांचे एक फ्लॉवर बनवून घ्यायचा आहे। त्यासाठी आपल्याला 0.5 mm चे मोती आणि 0.1 mm चे गोल्डन मणी लागणार आहेत। तसेच आपल्याला 0.3 mm च्या वायरमधील एक छोटा तुकडा लागणार आहे फ्लॉवर बनवण्यासाठी। वायरमध्ये 5 mm चा मणी आणि 0.1 mm चा मणी असे दोन्ही मणी टाकून घ्यायचे। त्यानंतर 1 mm च्या मण्याला मागे खेचून वायरचं जे दुसरे टोक आहे ते व्हाईट मण्यामधून बाहेर टाईटली खेचून घ्यायचे। अशीच आपल्याला एक 8 मणी असलेली माळ बनवून घ्यायची आहे। पण ही माळ बनवत असताना एक लक्षात घ्यायचं की दोन्ही व्हाईट मण्यांमध्ये गॅप नाही राहिला पाहिजे। गॅप राहिला तर तुमची नथ लूज दिसेल। त्यामुळे प्रयत्न करायचा की वायर जास्तीत जास्त आपल्याला टाईटली खेचता येईल। वायर खेचत असताना याची काळजी घ्यायची की वायरला गाठ बसत नाही ना। जर गाठ बसली तर ती वायर तिथून तुटण्याची शक्यता असते। त्यामुळे वायर ओढताना काळजीपूर्वक ओढावी। मी 8 मण्यांचं फ्लॉवर बनवत आहे पण तुम्हाला जास्त मोठं हवं असेल तर तुम्ही जास्त मणी ॲड करू शकता किंवा जर लहान हवं असेल तर तुम्ही कमी मणीही घेऊ शकता। 8 मणी असलेली ही माळ बनवून झाल्यानंतर स्टार्टिंगचा माळेमधील जो मणी आहे त्यामधून आपल्याला वायर बाहेर काढून घ्यायची आहे। वायर खेचून घेतल्यानंतर एक अशा प्रकारचं फ्लॉवर तयार होईल। त्या फ्लॉवरच्या मागच्या साईडने वायर खेचून घ्यायची आहे। आता वायरमध्ये रेड कलरचा एक क्रिस्टल टाकायचा आहे। रेड कलरचा क्रिस्टल टाकल्यानंतर परत ती वायर मागच्या साईडने वरती काढून घ्यायची आहे। तसेच स्टार्टिंगची ही जी वायर आहे एक्स्ट्राची तिला आपण कट करून घेऊयात। त्यानंतर 4 mm चे हे गोल्डन पॉलिश असलेले मणी आपण वायरमध्ये टाकून घेऊयात। मी हे 4 mm चे 8 मणी वायरमध्ये टाकून घेतले आहेत। 4 mm च्या मणीऐवजी तुम्ही 1 mm चे मणी देखील घेऊ शकता, त्याने सुद्धा सुंदर लुक येतो।
4 mm चे मणी टाकून घेतल्यानंतर आपल्याला एक रेड कलरच्या क्रिस्टल भोवती राऊंड करून घ्यायचा आहे. राऊंड करून घेतल्यानंतर त्याला एक प्रॉपर ट्विस्ट द्यायचा आहे. ट्विस्ट दिल्याने आपलं वर्क हे फिनिशिंगमध्ये दिसून येतं. लूज दिसत नाही कुठले मणी, सो त्यामुळे ट्विस्ट टाकणं फार इम्पॉर्टंट आहे. ट्विस्ट टाकून घेतल्यानंतर आपल्याला हे गोल्डन कलरचे मणी व्हाईट मोत्यांवर फिक्स करून त्यामुळे वायर ही बॅक साईडने वरती खेचून आपल्याला 3 ते 4 ठिकाणी लॉक करायचं आहे. 3 ते 4 ठिकाणी लॉक केल्याने आपले वर्क हे फिनिशिंगमध्ये दिसेल, जेणेकरून कुठल्याही ठिकाणी आपल्याला लूज असं वाटणार नाही. लॉक करून झाल्यानंतर असं एक मोत्यांचं सुंदर फ्लॉवर तयार होईल. असंच आपल्याला सेम अजून एक ग्रीन कलरचा फ्लॉवर बनवून घ्यायचा आहे. परंतु आधीच्या फ्लॉवरमध्ये जसं आपण व्हाईट जे मोती 8 यूज केले, तसेच ह्या ग्रीन मोत्यामध्ये आपल्याला 9 मोती यूज करून एक फ्लॉवर बनवून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण हे अहो नाव घेऊयात. अहो नावच्या ऐवजी तुम्हाला जे हवं आहे ते कस्टमाइज नाव घेऊ शकता. त्यासाठी तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. आमच्याकडे कोणतेही कस्टमाइज नाव इझिली मिळून जाईल. आता आपण बनवलेले हे ते 2 फ्लॉवर आहे आणि अहो नेम आपल्याला बेस वायरवरती लॉक करायचं आहे. आपण आता ही 18 गेजची मगाशी आपण जो लूप बनवून घेतला होता ती वायर घ्यायची आहे. त्याच्या वरच्या टोकाला म्हणजे लूपच्या इथे एक 0.3 mm ची म्हणजे ही फिक्सिंग वायर आपल्याला अटॅच करून घ्यायची आहे. फिक्सिंग वायर लॉक करून घेतल्यानंतर आता आपल्याला हे रेड कलरचं जे फ्लॉवर आपण बनवलं आहे ते आपल्याला अटॅच करून घ्यायचं आहे. मी जसं हे फ्लॉवर वेगळं बनवून मग बेस वायरवर अटॅच करत आहे, तुम्ही तसं स्टार्टिंगपासून बेस वायरवरही ते फ्लॉवर बनवू शकता. तर हे फ्लॉवर लॉक कसं करायचं बेस वायरला, जी फिक्सिंग वायर आहे ती बॅक साईडने वरती खेचून घ्यायची. गोल्डन मण्याच्याही वरती खेचून घेतल्यानंतर त्याला परत खालच्या साईडने बॅक साईडला आपल्याला लॉक करायचं आहे. असंच तुम्हाला एक 3 ते 4 ठिकाणी लॉक करून घ्यायचं, जेणेकरून ते फ्लॉवर एकदम टाईट बसेल, हलणार नाही. लॉक करत असताना आपण याची काळजी घ्यायची की ते 4 ठिकाणी प्रॉपर लॉक होतंय ना. जर लूज राहिलं तर तुमची नथही लूज राहील. जसे मी इथे व्हाईट कलरचे 5 mm चे मणी घेतले आहेत, तिथे तुम्ही 3 ते 4 mm चे सुद्धा मणी घेऊ शकता, जेणेकरून ते फ्लॉवर तुम्हाला जर लहान हवं असेल तर तुम्ही नथ लहानही बनवू शकता. मी हे फ्लॉवर 3 ते 4 ठिकाणी लॉक करून घेतलं आहे. आता आपली जी बेस वायर आहे त्याला आपण एक शेप देत आपल्याला आता वर्क करायचं आहे, कारण आपल्याला आता नाव अटॅच करायचं आहे. सो थोडाफार शेप देऊन घ्यायचा. शेप देऊन घेतल्यानंतर मला फ्लॉवर थोडं लूज वाटत होतं, सो अजून 1-2 ठिकाणी मी लॉक करून घेतलं. पण फायनली लॉक झाल्यानंतर आता आपण हे अहो नाव अटॅच करून घेऊयात. अहो नाव आपल्याला बेस वायरवर ठेवायचं आहे. नाव हे बेस वायरवर ठेवून घेतल्यानंतर आपल्याला ह्या फिक्सिंग वायरनी ते नाव बेस वायरला एकदम टाईटली अटॅच करायचं आहे. वायरने लॉक करत असताना प्रत्येक अक्षरावरून ती वायर वरून खाली आणून असं 3 ते 4 ठिकाणी आपल्याला लॉक करून घ्यायचं आहे. नेम अटॅच झाल्यानंतर आपल्याला आता आपण जे ग्रीन कलरचं फ्लॉवर बनवलं आहे ते सुद्धा आपल्याला नावाच्या खाली अटॅच करून घ्यायचं आहे. सेम जसं आपण रेड कलरचं फ्लॉवर अटॅच केलं तसं आपल्याला ग्रीन कलरचं फ्लॉवर अटॅच करून घ्यायचं. त्यासाठी वायर ही बॅक साईडने वरती आणून सेम पद्धतीने 3 ते 4 ठिकाणी आपल्याला प्रॉपर हे ग्रीन कलरचं फ्लॉवरही अटॅच करून घ्यायचं आहे. ग्रीन कलरचं फ्लॉवरही अटॅच झाल्यानंतर आपली नथ आता कंप्लीट झाली आहे. सो आता आपण नथला शेप देऊन घेऊयात. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही अजून एकदा नाव हे वायरने लॉक करू शकता, जेणेकरून तुमचं नाव एकदम टाईट बसेल, अजिबात हलणार नाही. एका वेळेसही प्रॉपर लॉक होतं, पण माझी सवय आहे की मी 2 वेळेस लॉक करते.
सर्व नट प्रॉपर लॉक झाल्यानंतर आपण ही वायर आता कट करून घेऊया. वायर कट केल्यानंतर आता आपल्याला एक लूप करून घ्यायचा आहे. त्यासाठी जी वरील एक्सेस वायर आहे ती मी कट करून घेतली आहे. सेम जसं आपण पहिला लूप बनवला तसाच अजून एक आपल्याला त्याच्या समोरच एक लूप बनवून घ्यायचा आहे. फर्स्ट एक राऊंड मारून त्याच्यानंतर अजून एक राऊंड असे 2 राऊंड करून लूप बनवायचा आहे. दुसरा लूपही झाल्यानंतर त्याला पहिल्या लूपच्या समोरासमोर दिसेल असा त्याला टर्न करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे तुमची सुंदर अशी नावाची नट बनवून तयार आहे. असे सुंदर नट तुम्ही सुद्धा घरी बनवू शकता. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच नवीन नवीन टेक्निक्स शेअर करत राहील. थँक यू सो मच एव्हरीवन.